कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पाहुणे आले आप्पा आप्पा लवकर या पाहुणे आले अरे देवा पप्पा माझा टॅब कुठे आहे? टॅब नाही आणला रे मी तुला मोबाईल चालेल का? हो मोबाईल कशाला त्याला दिला बाबा थकून आलेत ना बेटा त्यांना आता मोबाईल कशाला मागतो नाही असू दे त्याच्याजवळ मोबाईल. एक काम कर हा हेडफोन पण घे गरज आहे त्याची. आले दीपकराव आले तुमच्या ह्यांची कृपा. आता असं करा पुष्पीला घेऊन या तयारीनिशी. कोणी बोलिलं त्याला का आले ते कशाला आले त्या कोणी बोलिलं त्याला तुम्हाला सगळ्याला सांगून ठेवते मी अजिबात त्या घरात पाऊल ठेवणार नाही. हा काय पाहू राहिले मुन्याकडं मी अजिबात त्या घरात वापस येणार नाही. हे पा आलो बर का आपण काटे गल्लीमध्ये. प्रकाशराव हा मी काय म्हणतो हा गल्लीले बारीक दिसती हा गाडी थोडी साईडला लावून आपण पाय जाऊन घर बघून यायचं का? अरे बसा निवंत. अरे पाहुण्यांसमोर पाय आलेलं बरं दिसतं होय. अहो पण आले काय झालं सांगते त्यांना. शांत बसा. वहिनी तुम्हाला नाही माहित तो माणूस कसा येत तुम्ही नका मध्ये पडू. आधी निघा काय लावलंय काल वाहू का तुमचं तुम्हाला कळतंय का काय चाललंय ते? हे बघा आता मी काय बोलतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही तर अजिबातच बोलू नका मध्ये. तुम्ही जमिले हे असलं पाहुणे येऊन राहिले ना. बोलू नका का येडी कुठली त्या दिवशी नीट गुन्हाने येऊन विचारलं होतं बाई सगळं नीट चाललंय ना कुशल आहे ना सगळं. त्या दिवशी हो म्हणली हे काय करून ठेवलं. ए पोरी अगं आपल्या लेकराचं घर नीट बसत नाही हे कळल्यावर बापाच्या काळजात काय होतं तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही सगळे लेकर म्हणजे भोपळ्यात बिया गार आहे. हा जावाय बापू हे मामा अहो माझी खरंच काही चूक नाही हो. ह्या लक्ष्मीकांत भाऊनी मला फोन केला ना म्हणून मी इथं आलो आणि अचानक नाही आलो मी. हा आणि हे ना घरामध्ये पण असंच काहीतरी करत असते. माझ्यावर आहे ना नुसती फायरिंग करत असते. बॅग भरते आणि एसटी स्टँडला जाते. अहो अहो मला बोलायला चान्स पण देत नाही. जावई बापू शांत व्हा जरा. जरा शांत व्हा ना जरा.
दाजी शांत व्हा शांत व्हा. अहो मी शांतच आहे म्हणून तर हे सगळं घडतंय, बाकी काही नाही. अरे पत्ता नीट घेतला होता ना तू? हो इथंच सांगितलं होतं, आता तिथवर तर आलं तर नेमकं घर कुठलं मला काय माहिती. येऊन घ्यायला काय होतंय की तुम्हाला? फोन लावा त्यांना. फोन विसरले मी घरी. तरी नाही काय आहे, आज पप्पीला पाहायला पाहुणे येणार आहेत. हा हा पप्पी मोठी झाली पप्पी, खरंच छान दिसते आज. पप्पे पाया पडकी. नाही 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 असू दे, राहू दे राहू दे राहू दे. बघा ना कशी तयार झाली. आज म्हणजे लगे आत्ता पाहायला येणार आहेत तिला. लगे टाइम झाला. आता पाहुणे येणार आहेत म्हणल्यावर त्यांच्या समोर जर गोंधळ झाला तर परत जातील. हा मग मामा मला फोन कशाला करायचा, मी आलोच नसतो ना आज. पण तुम्ही तर 2 वाजता येणार होते ना. लक्ष्मीकांत, तुम्ही बोलविलं ना दाजींना, मग आता असं करा, दाजीला घेऊन वर जावा वरच्या रूम मध्ये आणि त्या पुष्पीला बी घेऊन जा. हा मला नाही बोलायचं कोणाला, कोण नका येऊ वर. हा मामा नका येऊ म्हणजे या. दाजी चला 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 लवकर. कुठलं घर आहे नेमकं काही कळलं ना बाई. आता यायचं ना रस्त्यावर त्यांनी. नीट विचारलं नाही का? विचारलं होतं मी, हेच सांगितलं होतं. अरे शोधायचं घर त्यांचं. सगळं सारखं आहे. हो अहो निकम फॅमिली, अहो मागे मागे. हा वरती वरती बघा वरती. हा जरा व जरा. हा अगं तिकडं बघ. हा अगं तिकडं समोर बघ. तुम्ही कुठे हात करून राहिले? वहिनी वहिनी पाहुणे आले. हो पाहुणे आले, पाहुणे पाहुणे आले, पाहुणे. किती वाढायली ग, ढासका लागला असं त्याला. समीर जा खाली पाहुण्याला घेऊन ये. चल लवकर. हा ठीक. चल 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 चला. या 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 या. नमस्कार. राम राम. तुम्ही माधवराव ना? हो. हा मी पोरीत चुलता आहे आणि हो पोरीचा मोठा भाऊ समीर. वर आप्पा किती वेळची वाट पाहू राहिली तुमची? नाही आम्ही टाइमतच आलो होतो, हा पण ते काय आलं गल्लीत काही मिळत लागेना ना, आणि तुमचं घर बी सापडा ना. अहो कोणाला विचारायचं ना, कोणी पण सांगत. या नाही तिकडून पण रस्ता आहे. नाही नाही तिकडे टॉयलेट आहे, तिकडे नका जाऊ. या इकडूनच जायचंय. 2 रस्ते सांगत होत तुम्हाला मी. इकडूनच या तुम्ही. या 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 बसा बसा. या हा बसा. बसा. या बसा बसा. हा हा. वा वा वा. अरे बसा ना. बसा. इकडे बैस ना, इकडे बैस. अहो असू द्या, बसल तो तिकडं. बस अरे बसू द्या ना त्याला एका ठिकाणी. हा? सॉरी हा, जरा तुम्हाला घर सापडायला त्रास झाला. ते गल्ली बोळखंडातून घर सापडत नाही ना लवकर. नाही नाही हो त्रास नाही, फक्त नेमकं घर कुठलं तेच कळत नव्हतं आम्हाला. तसं लक्ष्मीकांतरावांनी सांगून ठेवलं होतं. कुठे आहेत ते, दिसत नाही. गॅसवर आहेत ते. नाही म्हणजे वरल्या अंगाला गेलेत ते, तिकडं गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ना. ते अरे ऐकलं का, खायला घेऊन या काय. हा आणते. हे काय आलंच. आली मुलगी आली.
मुलीची काकू आहे ही. म्हणून आधीच सांगितलं होतं पूर्वाला खायला घेऊन पाठवायचं. हं? यांना नाही तिथं पुढं पुढं करायची सवय आहे. जिलबीच केली का तुम्ही पण? का आवडत नाही का? नाही नाही नाही, आवडते त्याला, खूप आवडते. खूप आवडते. घ्या ना मग. आवडते ना तुम्हाला, घ्या ना. नाही नाही, आता आवडली म्हणलं ना, आता घ्यावीच लागल. आता आई खाऊच घालणार, काही खरं नाही तुमचं. नाही. अरे खाय ना मुन्न्या. हा मुलींनी नाही आणली का? म्हणजे मुलींनी नाही आणली का? घे घे. ऐकलं ना पाहुणे आता काय म्हणते ते? मुलीनं नाही आणले का? चांगले झाले ना? घरीच केली आम्ही. आवडली ना? नाही 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 नाही, अजिबात नाही. आता माझा जीव जरी गेला ना तर मी त्या घरात अजिबात पाऊल टाकणार नाही. त्या घरातल्या अन्नाच्या कराला सुद्धा शिवणार नाही. हाय का आता? हाय का? हाय का काय? हाय का? दाजी मुन्नी आता मोठा झालाय, शोभतं का हे? तुमच्या भांडणामुळे लेकरांनी एवढंच तोंड केलंय. आणि तायडे, तू तरी लेकरासाठी भांडण बाजूला ठेव. बरोबर आहे, मुन्याचं पण मीच बघू ना. यायला काय नाही पडलं बाबा लेकरायचं. याला फक्त ती गजऱ्यावाली खुश राहिली म्हणजे बस. घरातली माणसं जाय ना का तोंड वासून. गजरेवाली एक वेळ ते पोरसोड वय असलं असतं ना, चाललं असतं. पण तुमच्यासारख्या शहाण्या माणसाला शोभत नाही भाऊजी. अहो लक्ष्मीकांत भाऊ, अहो खरंच तसं काही नाही हो. हिचं बोलणं मनात धरून बोलू नका हो तुम्ही. अहो माझं खरंच काही नाहीये. हिच्यावर मुन्यावर जीव आहे माझा. जीव आहे म्हणे जीव. ताईडी एवढं बोलू राहिली तर काहीतरी घडलं असलंच की. हा, म्हणूनच जा विचारायला बोलवलं मी तुम्हाला. हा, अहो लक्ष्मीकांत भाऊ, तुम्ही फक्त तिचीच बाजू ऐकून राहिले. अहो माझी बाजू पण समजून घ्या ना. एका पोरीची मज्जा आहे बाबा. कोणीतरी ऐकून घेणार, समजून घेणार भेटणार आहे आता. ओय, कुणी तुझं ऐकू राहिलं का? पप्पे, तुझ्याशी बोलू राहिली तुझी नी. ए, लक्ष कुठे आहे का तुझं? अग नी बघ ना ग, या गडबडीत अख्खा दिवस गेला. माझ्या PhDच्या क्लासला पण खाडा झाला ना ग. लग्नानंतर असेच खाडे व्हायला लागले तर ग. ए, काय बी मनात आणू नकोस. पोरगा प्रोफेसर आहे, प्रोफेसर. आता काय बाहेर जायची गरजच नाही. दुपारी ट्युशन, रात्री क्लास, दुपारी ट्युशन, रात्री क्लास. आणि पप्पे, पोरगा प्रोफेसर असला ना तरी सोपक नाही बरं. एकदम टॉप आहे टॉप. हा बाई, पहिले वेळ बघितलं, माझंच बघायचं राहिलं. पप्पे बाई का बाकी दाढी मस्त आहे हा पोराची. मी तर बारीकसं इन्स्पेक्शनच केलं. पप्पे, नशीब काढलंस ग पोरे. मला तर जावई लय आवडलाय. बाई, मला नीट दिसूच नाही राहिलं. खाली बसलाय ना तो. ओय, आता काय बघू राहिली? कपात चहा भर लवकर, आप्पा कधी पण बोलवतील. हा हा, पप्पे सरक ना. पप्पे मध्ये मध्ये काय करते ग? सरक बर. हे घे इकडे. मधुबाई म्हणजे आमच्यासाठी दैवत बरं का. हो हो हो, त्यांचा माणसांचा अंदाज अजिबात चुकत नाही. आमच्याकडे पण लय मान आहे त्यांच्या शब्दाला. आता त्या दिवशी त्यांनीच गाठ घालून दिली ना लक्ष्मीकांतरावांशी. आणि लाखात एक पोरगी असं म्हणले. लक्ष्मीकांतराव दिसत नाही कुठे आहे ते? आले नाही का अजून?
ते तिकडं गेलेत ना. हे अपघात झाला ना तिकडं. आ? नाही मग सांगितलं ना तुम्हाला, गॅसचा स्फोट झाला. तिकडच ते औषध घेऊन गेलेत. भडकाच उडाला ना. ते इकडं आले तर सगळा गोंधळ होईल ना. तिकडं इकडं सगळं अवघडच व्हायचे काम आहे. मेडिकलचा व्यवसाय का त्यांचा? हा 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 मेडिकल सांभाळतात ते. आणि ह्यो कपड्याचा धंदा करतो आप्पांच्या देखरेखीखाली. आणि मी शेती करतो आप्पांच्या देखरेखीखाली. मधुबाई म्हणत होते पोरगा मास्तर आहे म्हणून. हा मास्तर नाही, लेक्चरर आहे. ज्युनियर कॉलेजला लेक्चरर आहे आमचे परागराव. एकच आहे ना ते. एकच कसं? एकच नाही तर कसं शिकवायचंच काम करतो ना. मधुबाई म्हणत होते पोरगा मास्तर आहे, नगरचाच आहे, आपली पूर्व आपल्या डोळ्यापुढे राहील. आणि मधुबाई म्हणलं हे आमच्याकडे काय नाही. मधुबाई म्हणले की शेवटचा शब्द आमच्या घरात. सेम म्हणजे सेमच आहे आमच्याकडे पण. आमच्याकडे पण मधुबाईच्या शब्दाला लई मान आहे. आता हा शाळेत असताना लहान असताना त्याचं 2 दिवस पोट दुखत होतं. मधुबाई म्हटले की याला जंत झाले. तेव्हा दादा घेऊन गेला दवाखान्यात. हो ना रे दादा, हे असंच गोड खायचं होतं. खाय ना जिलेबी. तसं मी सांगितलं असतं पण तेव्हा आमचं लग्न नव्हतं झालं. काय म्हणते शाळा? नाही मी शाळेत नाही शिकवत. मग अहो तेच सांगू राहिलो, प्राध्यापक आहेत परागराव. एकच आहे ना, शिकवायचंच काम करतात ना. पण काही म्हणा, पराग मास्तरला आवडेल बरं आमची पूर्वा. हा आम्ही सगळे धंदा शेती करणारे माणसं. पण आमची पूर्वा लय शिकली ना, PhD करते. मनात आणलं तर मास्तर म्हणून कुठंही लागल, अगदी कुठंही. नगरात लागली म्हणजे बरं होईल. आता मी सगळ्यांची ओळख करून देतो. हा हा मी परागचा बाबा, बँकेत मॅनेजर आहे. हा ते माहिती. वा वा वा. हे आमचे जावई प्रकाशराव. वाटलंच. महसूल मध्ये अधिकारी आहेत. हा अरे वा वा वा. हे आमची बहीण, यांची मिसेस परागची आत्या, ब्युटी पार्लर चालवती. छान आहे. हा नाही ब्युटी पार्लर चालवित ते छान आहे ना. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं कीच लक्षात येतं ब्युटी पार्लर चालवित असतील. आणि या आमच्या मिसेस घर सांभाळतात. छान छान. त्यांच्याकडे बघून लगेच कळतं हे आज घर सांभाळत असतील. अजून एक लहान मुलगी आहे, परागपेक्षा लहान आहे. ती नाही आली. आणायची असते ना तिला. हा खेळली असते वाड्यावर. काय हसायसारखं काय ते? हसायला काय झालं? हा? गैरसमज होऊ शकतो त्यांचा. मोठी आहे ती, कॉलेजमध्ये जाते, खेळायचं वय गेलं तिचं. बरोबर आहे प्रकाशरावांचं. म्हणजे तिला सुट्टी नव्हती ना आज कॉलेजला, म्हणून नाही आणलं तिला. वा 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 वा. आमची पूर्वा पण कधी कॉलेज मध्ये नव्हती बरं का. हा ती कॉलेजला जात होती म्हणून कॉलेज भरावं लागत होत. आता आज PhDच्या क्लासला गेली नाही, दिवसभर करमणार नाही तिला. हा लग्नानंतर बी शिकायचं म्हणते. शिकू देऊ की बा आपण, आपल्याला काय अडचण नाही त्याची, शिकून देऊ आपण. नाहीतर आमच्या घरात सगळे सरकारीच नोकरी आहेत. आमच्या घरात पूर्ण शिक्षणाचं वातावरण आहे. वा वा वा. आमच्या पूर्वाच्या वडिलांची बी लय इच्छा होती तिनं खूप शिकावं म्हणून. पण आता वयात आलं की लगीन बी करावं लागतं ना. हा? शिक्षणाचं काय, शिक्षण चालतच राहतं, ते कधी संपतं का? होय. अहो सगळं संपलं असं म्हणून थोडंच चालतंय. हा अहो माझी बाजू पण तुम्ही ऐकून घ्या ना. मी आहे ना एक सरकारी नोकर आहे. माझ्या ऑफिसमध्ये बऱ्याच लेडीज कामाला आहेत. त्यामधल्या एका मॅडमचं ना लग्न झालेलं नाहीये. मॅडम, मॅडम कशाची? दादा 30 अटवाई, पांढऱ्या पायाची थुत्तर तोंडी, मुचकुंडी कुठली, केंद्री कुठली. हळू बोल ना, खाली पाहुणे येत ना, हळू बोल. अरे पूर्वाला पाठवा चहा घेऊन. हा
आलीच. पूर्वा तुझ्या हाताने चहा दे सगळ्यांना. पूर्वा पाया पड. सॉरी सॉरी हा. इथं बसते. काय काय झालं? ते त्यांच्या आड आले असते ना मी.